हे बघा, ह्या रोडने आपण खाली आपल्याला आंबिवली गाव लागलं, तिथनं वरती आलो ना थोडंसं की थोडं पुढं आलो ना की हे असे 2 रोड लागतात आपल्याला. तर ह्या रोडने न जाता ह्या रोडने आपल्याला जायचं आहे कोथळी गडाकडे. हे पण त्या गावापासून 1 किलोमीटर आलो आपण. इथं आपली गाडी लावली आहे आणि इथून खराब रोड चालू झाला आहे. इथून आपल्याला 4 किलोमीटर चालत जायचं आहे आणि मग त्याच्यानंतर पुढे आपल्याला एक गाव लागतं, बहुतेक पेठ नाव आहे गावाचं. आणि तिथून मग कोथळीगडचा ट्रेक आपला चालू होईल. तर पहिलं चालत चालत आपल्याला 4 किलोमीटर चालायचं आहे या रोडने अशा. जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे. किल्ले भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आलो आहे कोथळीगडाला भेट द्यायला. कोथळीगड कुठनं रे? कर्जतपासनं पुढं आलो ना आपण की कोथळीगड लागतो. आपण गाडी जिथं पार्क केली आहे ना तिथून अंदाजे 2 किलोमीटर आलो असेल आपण. काय रे? तिथून अंदाजे 2 किलोमीटर आपण चालत आलो आहे वरती आणि अजून 2 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. तुम्ही जर का हा मागचा भाग पाहत असाल ना माझ्या, हा खालचा भाग, हा पूर्ण मोठा खाली एकदम सरळ डोंगर आहे. हा डोंगर आपण अख्खा वरती चढून आलो आहे. तुम्ही मॅपमध्ये जर का पाहिलं ना तर मॅपमध्ये तुम्हाला असा वाकडा तिकडा जो घाटाचा रोड दिसेल ना, तो घाटाचा रोड चढून आपण 2 किलोमीटर आलो असेल. आणि अजून 2 किलोमीटर आपल्याला जायचं आहे पाठीमागं. हा समोर हा समोर किल्ला आहे. इथंच आहे माझ्या पाठीमागं. तर तिथं आपल्याला जायचं आहे त्या किल्ल्यावरती. ॲक्च्युली हा कोकणामध्ये भाग मोडतो. हे बघा, हे केवढं घाम बीम, एवढा घाम का आला आहे? कारण हा किल्ला कोकणामध्ये मोडतो आणि समुद्रकिनारा जवळ असल्यामुळं एवढा घामाघूम झालो आहे. अजून 2 किलोमीटर आणि मग किल्ला चालू होईल कोथळीगड. हे बघा, हा किल्ल्याचा भाग दिसतो आपल्याला वरती जाऊ आला ना. हा इथं येतो किल्ला. या साईडने जायचं आपल्याला चालत तिकडं. आणि ह्या साईडने हा जो डोंगर दिसतो ना, हा समोर पूर्णपणे खाली आहे. हा डोंगर आहे ना, बघा पूर्णपणे खाली, एकदम खाली स्ट्रेट सरळ. ह्या समोरच्या डोंगरांवर अंदाज नाही यायचा कारण खूप खाली येतो. हे जंगलापेक्षा खाली. हा बघा, समोरचा डोंगर आहे ना, तसा कसा दिसतोय तसा खाली आहे हा डोंगर. स्ट्रेट हा डोंगर, हा स्ट्रेट हा डोंगर चढून आपण 2 किलोमीटर पुढं आलो आहे. आणि इकडनं असं पूर्ण अजून 2 किलोमीटर आपल्याला कोथळीगडाकडे जायचं आहे. आलो आहे किल्ल्याच्या थोडंफार जवळ. 3 किलोमीटर आलो. दत्ताभाऊ आपले किल्ल्याच्या जवळ आलो आहे आपण. थोडंसं पुढं चालत आलो ना, ते पाहिजे आपल्याला एक शिळा पाहायला भेटते दगडी. आणि हा इथं वरती समोर हा किल्ला आहे. आणि ह्या रोडने जायचं आहे आपल्याला. ह्या रोडने आलो आपण ह्या पेठ गावामध्ये. हे पेठ गाव आहे. इथं भटकंती ॲडव्हेंचरवाल्यांचं कॅम्पिंगचं आहे. आणि बरोबर इथं राईट साईडने इकडनं जायचं आहे वरती आपल्याला. समोर हा किल्ला. ह्या बोर्डापासून डाव्या बाजूने आपल्याला जायचं आहे. केवढा मोठा खडक पडला आहे, आपल्या कॅमेऱ्यामध्ये पण मावत नाही येतो. इथं समोर पुढं इथं
तर भरपूर भाग कोसळलेला आहे या किल्ल्याचा. हे बघा, किल्ल्याच्या पायथ्यावरनं थोडंसं वरती आलो आहे आणि हा समोरचा डोंगर बघा आणि हे निसर्गाचं निर्मित शिवलिंग बघा कसं दिसतंय. बरोबर डोंगराच्या आकाराचं शिवलिंग आहे. पाऊस पडतोय. आलो या बाजूने आपण आणि जोराचा पाऊस लागला इथं आणि इथं महादरवाजा लागला आपल्याला. हे बघा, हे बघा, ह्या महादरवाज्यामधून आलो वरती आपण आणि इकडनं जायचं वरती. काका चालले तिकडनं. जोराचा पाऊस आहे तर बंद करतो आता कॅमेरा आपला. त्या महादरवाज्यामधनं वरती आलो ना की थोडंसं वरती येऊन बसलो आहे आम्ही आणि त्याचं कारण म्हणजे बघा हे ढग बघा आणि हा पाऊस बघा. आवाज येत असेल तुम्हाला पावसाचा. नोव्हेंबर एंडिंग चालू आहे मित्रांनो. आज 26 तारीख आहे, 26 तारीख आणि हा पाऊस कलियुगाचा शेवट. ढग सुद्धा गडगडतात. त्याचा आवाज येईल तुम्हाला. 1-2 मिनटं चालू ठेवतो, बघू आवाज येतोय का. आला का आवाज ढगांचा. हे बघा किती मोठ्या प्रमाणात ओरडतं ते ढग. तर मोठी रिस्क आता हे जाणं म्हणजे. तर थोडंसं बसतो आणि मग नंतर ठरवतो जायचं का नाही वरती ते. हे आलो आहे आपण किल्ल्याच्या वरती. पाऊस होता त्यामुळे बराच वेळ थांबलो आपण खाली आणि कुठनं आलो आहे बघा तुम्हाला दाखवतो आता मी. हे बघा, हा डोंगर आणि ह्याच्यामधून पलीकडे गेल्यानंतर हा डोंगर. इथून सरळ सरळ इथून चालू हा जो डोंगर आहे हा पूर्ण खाली उतरून जायचं. हा पलीकडचा डोंगर पूर्ण खाली उतरून जायचा हा. हे बघा खाली किती खोल आहे आणि ह्या डोंगराच्या पलीकडच्या साईडला आपली गाडी आहे. असं टोटल मिळून 4 किलोमीटर आपण चाललो आणि शेवटी आलो आहे वरती. आपले काका ऊन पाऊस कशाचं त्यांना भीती नाही. ते गेलेत बिनधास्त पावसात भिजत वरती आणि आता आपण थोडं थांबलो होतो. चला जाऊन पाहूयात आता पुढचं. आलो इथनं वरती चढून आणि वरती आल्याला आपल्याला इथं तोफा लागल्यात. हे बघा, इथं एक आणि इथं एक तोफ आहे. इथं ह्या तोफा आणि इथं एक हा बुरुज आहे. या साईडने सुद्धा रोड आहे जायला आणि या साईडने एक आहे. तर पहिला आपण इकडनं वरती जाऊया आणि मग नंतर बाकीचं पाहू. तर बघा इथं खाली आपण त्या तोफा बघितल्या आणि त्या बुरुजावरती आलो वरती. त्या बाजूने जायचं होतं आपल्याला खालनं वरती. इकडनं सरळ आपण वरती चढून आलो तर इथं एक गुफा लागली आपल्याला. ह्या समोर तोफा पाहिल्या होत्या आणि त्याच्या ह्या साईडला वरती आलो ही गुहा पाहिली आपण. आता खाली उतरून वरती जाऊन पाहूयात हा बाले किल्ला. याच्यापासून या साईडने उतरत खाली आपण. उतरायला थोडासा अवघडच आहे. पाऊस पडलाय, पाय घसरतात ते. तर प्रयत्न करूयात हळूहळू उतरायचा. तर
तर हे बा इथं गणपती बाप्पाची मूर्ती आणि ह्या पादुका गणरायाची मूर्ती इथं. आणि थोडंसं इकडं वा वा वा, मस्त पाण्याचा टाका आहे इथं. आतमध्ये किती खोलून कोरीव आहे माहीत नाही. छान आहे पाण्याचा टाका, मस्त आहे कोरीव. इथं इथं वरती आलो आपण. आपले काका बघा किती भिजलेत, नका नका म्हटलं तरी भिजलेच. इथून जायचं आहे आपल्याला. ह्या गुहेची कोरीव गुफा, कोरीव काम बघा आता ह्या गुहेचं किती छान आहे. हा खांब पाडायला आलाय, किती मस्त कोरीव आहे बघा. आता मी थोडासा दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला पूर्ण. हे किती मोठी आहे जरा पहिलं तुम्हाला लांबनं दाखवतो बघा. खूप मोठी गुहा आहे. इथं एक दरवाजा यायचा, इथं एक खांब, हा एक खांब, हा एक खांब, आणि ही आणि इथं एक मूर्ती आहे, तोडफोड झाली तिची. आणि ही भैरवनाथाची काठी आहे बघा, कावड, आपण ते कावड म्हणतो ना. तर हे जेव्हा यात्रा असते ना भैरवनाथाची इथं गावामध्ये, तेव्हा तिचा वापर केला जातो. आणि बरोबर त्याच्या मागच्या साईडला इथं दोन आहेत ना गुफा आहेत, तिथं दत्ता गुफा आहे ना तिथं, तर ते पाहू आपण. इथं पण एक कोरीव मूर्ती आहे, हे बघा. हे बघा, हे तिथून पाणी बाहेर यायला, आणि तेच पाणी इथून बघा कसं बाहेर जाण्यासाठी केलेलं आहे. हे बघा, ते जे पाणी आहे ना पूर्ण इथून इथून बाहेर जाण्यासाठी केलं आहे. आणि त्या दरवाजामधनं, ज्या दरवाजामधनं आपण आत आलो ना, त्याच दरवाजाच्या तिथं शेजारी अजून एक हे बघा, इथं एक मूर्ती आहे. आणि ही आतमध्ये रूम आहे, त्या रूमला सुद्धा वरती गणरायाची कोरीव मूर्ती. आणि ही रूम, तर रूम पाहू आतमध्ये जाऊन आपण. मस्त आहे गुहा ही, कोथळीगडाला जरूर भेट द्या मित्रांनो, छान आहे. या बाजूला गुफा पाहिली आपण ती, आणि तिच्या जवळच इथं ना वरती जायला रोड आहे.
या बाजूला एक लेणी आहे, तिथे पण बघा ना कसं कोरीव काम आहे बघा. दरवाजाची एंट्री बघा कोरीव. ह्या पायऱ्या फक्त बघा किती छान आहेत, मस्त. इथलं पण पूर्ण गाडलं गेलेलं आहे, हे पूर्ण गाडलं गेलेलं आहे. रूम आहे इकडे, हे पूर्ण गाडले गेलेली आहे. हा पूर्ण कातळामध्ये कोरलेला हा खडक आहे आणि त्याच्यामध्ये ह्या पायऱ्या तयार केलेल्या आहेत. याच्या पलीकडे इथं खाली त्या तोफा आहेत, तो डोंगर, त्याच्या पूर्ण खाली शेवटाला आपल्या गाड्या आहेत. हे असं चढलो आहे रोप्याच्या पण खाली तोफा दिसतात तुम्हाला इथं. हे बघा इथं तोफा आहेत. हे गाव इकडनं चालत 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 हा डोंगर, हा पलीकडचा डोंगर तो पूर्ण खाली. ह्या बाजूने एक दुसरं हे खडक पूर्णपणे फोडून आहे ना, या कातातकाच्या पायऱ्या फोडून तयार केल्यात बघा. वरती आलो आपल्याला, इथं एक कातामध्ये कोरलेलं एक नक्षीकाम मूर्ती आहे. हे व्याघ्र या बाजूला पण असणारे पण पडले सगळं. आणि हा आपल्याला लागला, जर हा बालेकिल्ला असा तर ह्या बालेकिल्ल्याचा हा दरवाजा लागला आपल्याला. हे बघा नक्षीकाम. आणि आलो आपण किल्ल्याच्या उंच भागावरती. थोडंसं इकडे जाता येते का बघू आपण. किती खाली येते, झेंडा बघा तो. इथं त्या तोफा खूप उंच चालू आहे आपण, चालू आहे आपण. उखळ हे बघा, हे जे कातात कोरले ना, हे पूर्ण चढून आपण वरती आलो. आणि त्याच्या ह्या बाजूला इथं एक पाण्याचा टाका आहे.
हे बघा त्या दरवाजापासून आलो आपण इकडं. झेंडा आहे तिथं खाली दरवाजा येतो. पुढं आलं की एक मोठंसं असं कोरीव तलाव लागते आपल्याला. इथं पिण्याच्या पाण्याचा तलाव आहे. हे जे तलाव आहे ना इथं, या तलावाच्या इथं हे वाड्या आहे बघा. हा पूर्ण खूप मोठा वाडा आहे हा. मस्त मोठा वाडा आहे, 2 रूमचा आहे असा. त्याचे फक्त अवशेष राहिलेत. हे तलाव. आणि आपण चाललो आता परत रिटर्न. हा टर्न मारून आलो पूर्ण. आणि आता ह्या पण पायऱ्या कशात बघा. आणि हे बघा हा आपला आता भाऊ. त्याच्या पाठीमागं पण बघा पायऱ्या दिसतात तुम्हाला वरती छोट्या. इथून त्या ह्या वरच्या गुहेमध्ये गेलो होतो आपण. इथं बघा इथनं गणपती बाप्पाचं हे पाहिलं होतं. इथं पण वर एक टाकं. आणि इथून हा पूर्ण कातामध्ये कोरलेल्या खडकामधून आपण ह्या आतनं वरती पार किल्ल्यावरती गेलो होतो. एकदम वरती या साईडला ती गुहा आपण पाहिली मस्त. आणि त्याच्या आता ह्या बाजूने आपल्याला पाहिजे पुढं काय आहे ते. तर ह्या बाजूने जाऊन पाहू आपण काय आहे ते. हे बघा इथून सुद्धा एक दरवाजा आहे. इथून सुद्धा दरवाजा होता. हे बघा किती मस्त दरवाजा आहे. इथं ते जोत ठेवण्यासाठी बघा. इथं एक आहे, इथं एक आहे. तर हा एक दरवाजा होता. आणि इकडनं जायचं आहे आपल्याला. हे वरचं पाहिलं आपण. आणि इथं ते भैरवनाथाचं मंदिर इकडनं वर गेलो. त्याच्या खालच्या बाजूला आलो आपण. तर ह्या साईडला काय आहे ते पाहू. बहुतेक पूर्ण गोल फिरता येतं याला, ह्या कातळाला आपल्याला. तर पाहू फिरता येते का. पाऊस पडला जरा रिस्की झाले. आणि इकडं छान आतमध्ये कोरलेले पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत. हे बघा किती छान कोरीव आहे. या साईडला पण बघा कोरलेली आहे पूर्ण ही रूम. मस्त रूम आहे कोरीव. पायऱ्या तिथं पिण्याच्या पाण्याचं टाका आहे इथं. ही टाकी पण पाहिली आपण पिण्याच्या पाण्याची ही. आणि इथं वरती ती रूम पाहिली आपण आता.
आणि अजून थोडंसं पुढं आलो, हे इथं टाकं लागलं त्यापासून, तर इथं पण एक पिण्याच्या पाण्याचं टाकं लागलं. खूप मोठं आहे आतमध्ये आणि कोरीव असं आतमध्ये खूप मोठं आहे. दिसतंय का पाहू आपण. आतमध्ये खूप मोठे खाली पण आहे. आणि हे बघा पुढं आलो आपण, इथं सुद्धा आपल्याला बरंच मोठं पिण्याच्या पाण्याचं टाका पाहायला मिळतंय बघा. या बाजूने आलो आपण ते टाकी पाहत पाण्याची, आणि तिथून वरती आल्यानंतर इथं एक गुहा आहे. ही हे बघा, बहुतेक याचा वापर आहे ना, या गुहेचा वापर, या मोठी आहे चांगली, हिचा वापर हा जो समोरचा भाग आहे या संपूर्ण भागावरती लक्ष ठेवण्यासाठी, टेहाळणीच आपण म्हणू शकतो त्या जागेला. बघा, हा जो पूर्ण भाग आहे ना, ह्या पूर्ण भागावरती लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर केला जायचा आहे. आणि आपल्याला त्याच्या ह्या साईडनी पुढं जायचं आहे. पावसामुळे ना पावसाने जरा आमचा कार्यक्रम फेल केला आहे, पण तरी पण प्रयत्न करणार आम्ही जाण्याचा साईडनी. पूर्ण बघा ना, हा जो कातळ आहे ना, पूर्ण हा वरचा हा खडक आहे ना, हा हे जर तुम्ही बघितलं ना, पडत असं बघा ना, किती पडले बघा, इकडचं हे पडत गेलेलं आहे पूर्ण खाली बघा केवढं खोल आहे. हे डायरेक्ट खाली आहे मित्रांनो, डायरेक्ट इथनं सरळ खाली, आणि तिथून डायरेक्ट सरळ कातळ खाली, असा सरळ हा त्या जंगलापर्यंत. नंतर हा डोंगर, हा बहुतेक किल्ल्याचा पण भाग असावा, आणि ह्याच्या खाली पण वेगळं आहे तिकडं अजून. आता बरंच उंचावरती आहे आपण. हे बघा उंच बघा, आहे किती इथनं वरती उंच. इथनं आपण आता चालत गेले बघा, जरा रोड थोडासा सिंगल आहे, आपण व्यवस्थित जाऊ, कारण जर घसरलो ना डायरेक्ट खाली इकडनं, त्याच्यामुळे हळूहळू जाऊ आपण. पावसामुळं त्यात वातावरण खराब झालेलं आहे. बघा काका आणि मी चाललो आहे. रिस्की आहे, कारण खाली बघा, पूर्ण खाली सरळ खाली आहे. हे बघा पूर्ण हे खाली आहे सरळ. हे बघा, हे काका जिथं उभे आहेत ना, या साईडने आलो आपण. काय एकदम सिंगल रोड आहे. आणि थोडं पुढं आल्यानंतर इथं बघा आपल्याला काय पाहायला मिळते. हे एक खांबी पाण्याचं टाकं. कुठे एक नंबर. त्या ह्याला पकडा आली का ते बेडकाला, हे आपल्याला. आणि समोरच आपल्याला हिरवणटोळ दिसलेली आहे, सापाचा प्रकार. तर आपण तो पाहूया व्यवस्थित. हे बघा, त्या टाक्याच्या तिथं आलो आहे आपण, आणि आपल्याला हिरवणटोळ जातीचा हा साप दिसला आहे बघा. आणि त्याच्याच खाली तिथं बेडूक आहे बघा. हे कसा आहे, शांत बसलाय, कशाची वाट बघतोय. हिरवणटोळ. सो अशा जंगलामध्ये येताना आहे ना, व्यवस्थित येत जावा. काय हे पायाखाली कधी काय येईल काय सांगता येत नाही, किंवा हे असे पण बसतात साईडला कपारीमध्ये. चुकून तिथं हात लावायला गेलो आपण, असा संपला आपला कार्यक्रमच. आणि या साईडने जायचं आपल्याला, तर चला. आताच आपण ते पाहिलं टाका, जिथं आपण तो साप पाहिला तो. आणि या साईडने जायचं आहे आपल्याला. इकडनं आलो आपण चालत.
आणि या बाजूला सुद्धा आपल्याला हे बघा छान मस्त कोरीव आहे. असं आता हे क्वार्टर म्हणायला लागेल धान्याचं. केवढं मोठं आहे बघा, खूप मोठं आहे बघा, बरंच मोठं आहे. ते लागलं ह्या साईडने आणि इकडनं जाणार आहेत आपण. हे क्वार्टर पाहिलं आपण आताच. आणि पुढं आल्यानंतर इथं पण एक पाण्याचा टाका लागला आहे खूप मोठा. तर इथनं थोडंसं व्यवस्थित चालत जाऊया आपण, कारण का इथं खाली जरा घसरलं ना शेवाळ झाले. आणि ह्या बाजूने तो दत्ताबाजी तो उभे तिथं बघा, तो झेंडा फडकतो तिथं तो बुर्ज. तर आलो आहे आपण त्या बुर्जापाशी. इथनं जरा अवघडच आहे की हो दत्ता शेठ. हां हां, इथून थोडासा हाप्याचा अवघड आहे. काकांना थोडी मदत करून मग पुढचा व्हिडिओ बनवू. टाक पाणी साचले इथं पण चारही बाजूनी. आपण आता जेवढा गोल राऊंड मारला ना, अख्ख्या चारही बाजूनी पाण्याचं टाकीत मोठमोठे धान्याची क्वार्टर, पाण्याचे टाके लागले आपल्याला भरपूर. पूर्ण राऊंड मारून आलो आपण. आणि इथं सुद्धा लेणी पाहायला मिळते, पण त्यात पाणी वाटते कारण त्याचं रिफ्लेक्शनवरून पाणी वाटते आतमध्ये. हे बघा लेणी होती ही, आता सध्या त्याच्यामध्ये पाणी साचले. हे बघा आतून इथं ते छान आहे मस्त. आणि इकडनं आपल्याला जायचं आहे. हे बघा तोफा त्या काकांच्या पुढं. आपल्याला तर आपण जे म्हणतो ना ते ज्योतिर्लिंग दिसते ते शिवाच्या लिंगा टाईप, तो हा डोंगर आहे ना. तर हा पदरगड आहे आणि ह्याच्या पलीकडच्या साईडला भीमाशंकरचं जंगल आहे. आणि इथं ते भीमाशंकरचं ह्याच्या पलीकडच्या साईडला, या डोंगराच्या पलीकडच्या साईडला भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग आहे. आणि त्याच्या ह्या साईडला भोरगिरी म्हणून किल्ला आहे. हा समोर दिसतोय तो पदरगड आहे. आणि आता आपण उभे आहोत कोथळी गडावरती. आणि ह्या साईडला बघा डोंगरावरती ढग कसे आलेत बघा समोर. हे बघा हे समोर ढग खाली आलेत. नजारा बघा आता हा फक्त किती छान दिसतंय बघा. सूर्याच्या किरणामधनं सरळ खाली प्रकाश पडलाय आणि खाली ऊन पडले. सुंदर नजारा आहे. 100 रुपये द्याव का झोपायला गेले ना का घेतात माणसांकडून. पाळवी असायची झोपायला. तर एक एक लोक मच्छर होते ते चक्राचे काय ते जातात. आम्ही परसोडा जायचो झोपायचो, पण तिथं काही नाही ठेवलं, सगळं न्यायला तिथे. म्हणजे हे पांडवकालीन किल्ला आहे किल्ला आहे म्हणायचा. मग पांडवचाच केला येऊ, तो आजच्या फोटो एक कोरड्याचे ना तो आहेत ना, आहेत ना गोलेडो हे. हा. मग आजच्या फोटो कडे इथंच गड कोणा आजच्या फोटो गड कोरड्याले अख्ख्या पृथ्वीवरचे आहेत ना फोटोचे कोरड्याले. त्यांचे प्रत्येक किल्ल्यापाशी गेले की एक लेणी आहे पांडवांची. हा मग लेणं आहेत ना महाराजांची लेणं लेणं आहे. आहेत पांडवांचं आहे. पांडवांच्या लेणं राहणंच जातो ना. त्याचं आता कौरव जे झालं, मग त्यांच्या पुढचे मुलग जे झालं ते चालवतो ना सर. म्हणजे असा भाई तिथून पुढं जे आपले धर्म जे आहेत ना, आता तुम्ही आगरी गरीब आहेत, आमच्या कोणत्या आगरी पण आहेत, ठाकूर आहेत, कातकरी आहेत, सगळे लोक आहेत. ते धर्म या बाबांचं म्हणणं आहे हा पांडवकालीन किल्ला आहे आणि हे शिल्प सुद्धा पांडवकालीन आहे. आता जे आपलं पांडवच्या राजाचं लेणं आहे, ते लेणं जे आहे ना पांडवच्या राजाचं, म्हणजे पांडव खाली पाताळामध्ये पडेल, हो वर पृथ्वी आकाशात पडेल. म्हणजे आपल्या लोकांचा म्हणून आम्ही इकडे आलो. खुद्द गाव तिकडे गावाची तिथं घर दिसते तिथं का? हा हा तिथं 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 आहे का रोड जायला? हा आहे ना, रस्ता आहे ना, जो रस्ता आहे ना. म्हणजे असं हे पांडवांचं लेणं आहे, म्हणजे आख्या पृथ्वीच लेण्याचे जिथे जायचं ते लिवलेलं अक्षर आहेच ना.
पण आपल्या ह्या मुलकामध्ये इकडे कडक दगड आहे, त्यांच्या तिकडे जरा नॉर्मल दगड आहे. हा तो काळा पाषाण लागतो त्याला. हा म्हणजे दुसरी जो एक बाळबेरी बाळबेरी. ते असं नाव आतमध्ये ते ठेवलं बाळबैरी आहे का? जातं. आतमध्ये एक एक काळबेरी नाव एक ठेवलं जातं भैरवनाथाची आहे आणि एक बाळबेरी नाव एक ठेवलं बाहेर. आहे. हा. म्हणजे बरोबर असं वडील सांगणं म्हणून आता तुम्हाला मला सांगणं भाग पडतं. हा हा बरोबर आहे ना. म्हणजे असं आहे म्हणून असं काळबेरी बहुत एक जागे केलेलं आहेत, काही नाही पाडला तिकडे आहेत, काही इकडे पण असं मी एवढं काही जास्त फिरलो नाही. एक एरियाला मी घेतो तिथे पण काळबेरी असं तिथे मला आतमध्ये जाऊन दिलेला नव्हता. एक एरियागड म्हणजे एक एरियागड नाही तिथं नाही नाही ना, नाही तिथं बुद्ध लेणी आहे फक्त. बुद्धलीने फक्त ना, मग ते आपल्या धर्माचेच लोक आहेत ना ते. हा. हम्म. बुद्ध म्हणजे आपल्या हा, धर्माचे तेच आपलं रक्त एकच आहे. एकच आहे आपलं, फक्त काय नंतर जाते गोड्याचा नाल पण लावलेला आहे त्यांनी तिथे पुढं. खालचे जातो आपण नागाचा खडक जा तिथे गोड्याचा नाल सुद्धा लावलेला आहे. होय. हा लावला ना, खडका लावला ना. बहुतेक लोकांनी बघायला त्याचा फोटो सुद्धा खडकाचा काढून घेतला. मग कुठं आहे ते? ते खालची तिकडे तो बांगला म्हणजे ना तिकडे खालची, त्या दुकानाच्या तिथं? हा दुकान तिकडे खालची बांधे ना खालची, हम्म, हम्म. तो काळू म्हणजे त्याच्या खालची खडका लावतो तिकडे नाल लावलेला, खडका नाल लावलेला. त्या दुकानात विचारू ना आपण तिथे घ्या. म्हणजे असेच ते दुकानच्या इच्छा दाखवतोय ना, ते लोक दाखवतील ना. म्हणजे असं हे बघा, हा समोरचा दिसतोय तो कोथळीगड. आणि इथे एका आपल्या गावाला आपण विचारलं होतं, तर त्यांनी सांगितलं की इथं पांडवांच्या काळामधले त्यांच्या काही कोरीव खुणा आहेत. थोडंसं तुम्ही खाली गेले तर हे बघा, हे सगळं पांडवांनी कोरलेलं आहे. आजचा दिवसच आहे ना, दिवस मित्रांनो लयच डेंजर गेलाय आमचा. दिवसभर गडावरचे आम्ही पावसात दिसतोय, परत निघताना खंडासारख्या एवढ्या भयंकर घाटामध्ये पाऊस, मरणाचं धुकं त्या पावसामध्ये. एवढा डेंजर पाऊस होता, गर्दी. आणि आता पुण्याकडे निघालोय आम्ही या जुन्या एक्सप्रेस हायवेनी. आणि बघा हा पाऊस काही दिसत नाही आहे त्याला. आवाज ऐका त्या पावसाचा आणि किती जोरात आहे बघा. रात्र झाले मित्रांनो आपल्याला घरी जायला, आणि खूप बेकार पाऊस होता. आता खंडाळा घाटामध्ये आम्ही, आणि खंडाळा घाट तसं वरती चढलो तर पाऊस कमी झाला. आणि आता हे धुकं आहे, धुक्यामुळे काय गाड्या पण दिसत नाही आम्हाला, आजूबाजूला काही दिसत नाही. या धुक्यामुळे, या बेकार अशा धुक्यामध्ये बसलोय.